सुप्रभात सर्वांना. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला आज विशेष न्यूज बुलेटिनमध्ये हेडलाईन्समध्ये यायचं आहे की बळीराजा शेतकरी यांना सरकारने जाहीर केलेली मदत, बळीराजा सरकारने यांना जाहीर केलेली मदत एवढी तुटपुंजी आहे की ही मदत शेतकऱ्यांच्या कौटुंबिक जीवनाला आधार देणारी नाही आहे. आता निवडणुकापूर्व सरकार येण्यासाठी जी लाडकी बहीण योजना राबविली, तर लोक थोडे शिक्षणाने अशिक्षित आहेत. कौटुंबिक महिला वर्ग घर चालवणाऱ्या त्यांना वाटतं सरकारच्या लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला जो काही आर्थिक लाभ होणार आहे त्याच्यामध्ये आपलं एक कौटुंबिक जीवन, कुटुंबाला आधार, एक व्यवसाय उद्योग उभा राहील असं त्याला वाटलं. परंतु जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवळ आणि केवळ 1,500 रुपये जाहीर झाले आणि या 1,500 रुपयामध्ये लाडकी बहीण एवढी पिघळून गेली की सरकारने केवढा मोठा आपल्याला आधार दिला, आपलं अख्खं आयुष्य उभं राहील अशा प्रकारचं ह्या लाडकी बहीण योजनेचं त्यांना महत्त्व वाटलं. आणि त्या भावनिक याच्यामध्ये त्यांनी लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे संपूर्ण महाराष्ट्रातील महिला वर्गाने लाभ घेतला. परंतु महिला वर्ग एवढा भावुक होऊन त्यांना समजायला पाहिजे की या लाडक्या बहिणीच्या योजनेचा राजकारणामध्ये राजकीय फायदा, सत्तेसाठी फायदा, सत्तेतील खुर्ची फायदा, आणि ही खुर्ची आली तर ह्या राज्यकर्त्यांना सरकार बनवून सत्तेमध्ये राहून जनतेच्या पैशाचा मलिदा कसा लाटता येईल ही यामागची भावना होती. हे आमच्या लाडकी बहिणीनं कळलं नाही. जसं ह्या लाडकी बहिणीच्या योजनेवरती सरकार निवडून आलं, यशस्वी झाली, सफेद लाच दिली गेली, सफेद लाच निवडून आली आणि आल्यानंतर लाडकी बहीण नावडती झाली. आता सरकारमधील 2.5 वर्षात आत्ताचे उपमुख्यमंत्री DCM, डेडिकेटेड टू कॉमन मॅन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेडिकेटेड टू कॉमन मॅन? डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय आहे? तर मी सर्वसामान्य माणसासाठी कटिबद्ध आहे हे असा त्याचा अर्थ होतो. परंतु डेडिकेटेड टू कॉमन मॅन, मी सर्वसामान्य लोकांसाठी कटिबद्ध आहे असा मी एक मंत्री आहे. परंतु 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना भावनिक निर्णय घेतले. या भावनिक निर्णयामध्ये जो काय सरकारची आर्थिक तिजोरीची लयलूट केली, या लयलूटमध्ये